शिवाली परब करते ह्याला डेट आणि माझा आणि निमिष अरे 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 मला खूप भीती वाटायची, कारण ऑफकोर्स मम्मी पप्पांना जर असं वाटलं की असं अरे बापरे आपली मुलगी जाऊन काय करते. खूप लोक सांगतात पण निमिष आणि शिवाली खूप भारी दिसतात एकत्र वगैरे वगैरे वगैरे. सो मी एकदा काय केलं, निमिषला घरी घेऊन गेले, पप्पा मम्मींना भेटवलं, आम्ही सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकलेला आणि 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 असं खूप वगैरे लिहिलेलं निब्बा वगैरे त्याचे डेट विथ निब्बा माय निब्बा असं वगैरे मी टाकलेलं. सो मला माहित होतं ह्याच्या बातम्या होणार आणि 2 दिवस त्याच्या बातम्या येत होत्या. बरं झालं त्या बातमी करणाऱ्यामध्ये मी नव्हते. शिवालीला प्रश्न विचारायचं म्हटल्यानंतर मला माहित होतं की मी तिला काहीतरी विचारलं तर पप्पा आणि मम्मी बघतायत, त्यामुळे आपण मी अजिबात विचारणार नाही जोडी बिडी काय कोणासोबत. थँक्यू सो मच. हे खूप जास्त काय म्हणा सिक्रेट आहे की कोणाला माहितीच नाहीये की माझ्या आयुष्यात काय चालू आहे. पाण्यातच इतके सुंदर शॉर्ट कपडे घातले जे मी इन जनरल आयुष्यात नाही वापरत कधीच, तर तेव्हा काही बोलत नाही. पण घरी वगैरे पप्पांबरोबर मम्मीबरोबर बाहेर जाताना किंवा असं पप्पांचं एक असं असतं छट असं की काय घातलंय जरा पूर्ण घाल ना कपडे, आणि ह्याचं क्रेडिट मी मला घेईन कारण याचे कॉस्ट्युम मी केले. काय बोलते? येस. राणी तूच हळदीनं सजणार हाय असं. कसलं भारी हळदीनं सजणार आहे वगैरे. घरी विषय निघतात का हात पिवळे करण्याचे? हा खूपदा. आता थोडे मोठे होतोय ना, पण थोडे मम्मी पप्पा असं बोलता बोलता मध्येच बोलून देतात आता आमच्या ताईचं पण होणार तेव्हा बाबा मी अशी साडी घेणार, मी असे कपडे घेणार, आम्ही असं लग्न करणार आणि तसं करूयात आपण ताई तुझ्या लग्नात. हे होतं. मग मी एकदा असं बघितलं की मग शांत, आता तुला हवं तेव्हा करू ग. मी 8 ते 9 आईस्क्रीम खाल्लेत तिथे आणि उन्हात शूट केला आम्ही, तर ना ते वितळायचे तर मला खावं लागायचं ते. मला मग हळूहळू कंटाळा आला, मग मी तसंच ठेवलेलं आईस्क्रीम. मग त्यांनी एक खोटं आईस्क्रीम लावल्यावरती खरं सांगू का तुला, मी नाही म्हटलेलं या गाण्यासाठी. हो तुम्ही हिचे मोठे भाऊ आहात ना, तर इथे जरा ते म्हणले नाही पप्पा ह्याचा. मला असं भारी वाटलं. माझ्या मम्मीलाही कुणीच माझी मम्मी नाही, बहीण लहान मोठी बहीण म्हणतात. मी बने, पृथ्वी, वनिता, गौरव, आम्ही ना खूपच म्हणजे मिडल क्लास पेक्षाही खालच्या फॅमिलीतून आहोत, जिथून काहीच शक्यच नाही, कुठली वाटच शक्य नाहीये, त्या पॉसिबिलिटीज नाहीयेत की आपल्याला एवढं सगळं मिळेल आणि लोक चालताना आपल्याला ओळखणार आहेत. तर ह्या फिलिंग्स खूप जास्त मोठ्या आहेत आमच्यासाठी. हास्य जत्रेत सगळे दुसरं काम आलं की आपण हे करूया ते करूयात असं करून थोडा ब्रेक घेत आहेत. तर मला त्यांनी असं सांगितलेलं मला खूप चांगलं आठवतंय की तू काही कर पण हे नाही सोडायचं. म्हणजे जिथून आपल्याला ओळख मिळाली, ज्यांनी आपल्याला उभं केलं, ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला ही जबाबदारी सोपवली आहे आणि हे काम दिलंय, ज्यांच्यामुळे आज तू आहेस, ती गोष्ट कधीच नाही विसरायची. मी अजून सांगितलेलं नाहीये पण आता सांगते की मी घर घेतलेलं आहे आणि त्या घराची पूजा मी माझ्या बर्थडेला ठेवलेली आहे 10 तारखेला. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. हार्टबीट वाढणार आहे असलं कमाल गाणं घेऊन आपल्यासोबत शिवाली आलेली आहे. शिवाली कशी आहेस? एकदम मस्त. तू? मी पण मस्त आहे. बरं, लोकांच्या कमेंट आल्या जशी पहिली पोस्ट पडली या गाण्याची, जसं की आम्हाला हार्ट अटॅक येईल एवढी हॉट दिसतेस, क्यूट दिसतेस. तू वाचलीस का? अशा टाईपच्या कमेंट्स येत आहेत लोकांच्या. मी व्हेरी ऑनेस्टली मी अजून तरी वाचलेलं नाहीये, मला अशी कमेंट नाही दिसली. मला आता मी आल्यावर चेक केलं, म्हणलं हार्ट अटॅक यायची वेळ एवढी भारी दिसते अशी कमेंट. आपण नंतर हे झाल्यानंतर मी तुला दाखवेन. म्हणजे क्रिएटिव्हिटी बघ लोकांची. त्यांचं खरंच हार्टबीट वाढलं तुला बघून. सो स्वीट. चांगली तर दिसते मी, असं मला वाटतंय. बरं, आता हे विचारायचं की आपला बर्थडे मंथ येतोय, बर्थडे जवळ येत चाललाय. तू एवढा हे करून आलेस. वा वा वा. एवढं हे म्हणजे आपला एकाच महिन्यात असतो, त्यामुळे मला चांगलं लक्षात आहे. तर त्यामुळे काय तयारी काय आहे सध्या? गाणं तर हे प्री बर्थडे गिफ्ट म्हणायला हरकत नाही की गाणं वाजतंय, पण अजून काय काय प्लॅन्स आहेत? बर्थडेचं असं काही स्पेशल नाही आहे, पण
मी अजून सांगितलेलं नाहीये, पण आता सांगते की मी घर घेतलेलं आहे आणि त्या घराची पूजा मी माझ्या बर्थडेला ठेवलेली आहे 10 तारखेला. सो हे आणि ऑफकोर्स हे सगळं प्रेक्षकांमुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे आणि माझं जे काम चालू आहे त्याच्यामुळेच झालेलं आहे. सो खरं तर हा बर्थडे स्पेशल असणार आहे त्या कारणासाठी. टचवूड. कसं बरं, जेव्हा नाव वाचलं गाण्याचं हार्टबीट वाढणार आहे आणि तेव्हा ना असं वाटलं की दरवेळेला प्रेमातच हार्टबीट वाढतं असं नाही, कधी कधी आपल्यासारखे असतात ज्यांचं हार्टबीट कधीही वाढू शकतं. म्हणजे खूप गोष्टी असतात, म्हणजे रिअल लाईफ मध्ये प्रेमात वाढतं, आपण बघतो छान गुडी गुडी, पण खऱ्या आयुष्यात खूप अशा सिच्युएशन्स येतात जिथे हार्टबीट वाढतं. म्हणजे कधी कधी नंतर आपल्याला मजेशीर वाटतं, कारण की मला जेव्हा हे हार्टबीट वाढणार आहे ना, ही मुवमेंट असते बऱ्याच लोकांच्या आयुष्यात. माझ्या आयुष्यात एकदा होती की मी टीन एज मध्ये असताना आमच्यामुळे मस्ती मस्तीमध्ये एका काकूंचा ऍक्सिडेंट झालेला आणि सगळं पब्लिक आमच्यावरती आलेलं आणि त्यावेळेला आमचं हार्टबीट वाढलेलं. सो खूप हॉरिबल असतं. त्यामुळे तिथून जाताना पण म्हणजे तो रस्ता आला, तो बस स्टॉप दिसला की आमचं हार्टबीट वाढतं. तसं तुझं एखादं आहे का की हार्टबीट वाढण्याचं किंवा रिझल्ट जवळ यायचा तेव्हा हार्टबीट वाढायचं? तुझं कधी कधी वाढलंय? असं माझं बऱ्याचदा होतं, पण मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा मी परफॉर्म करायला स्टेजवर जाणार असते त्याच्या आधीची जी मुवमेंट असते, म्हणजे मला माहित नाही, पोटात असे बटरफ्लाय येतात, असं खूप घाम येतो, म्हणजे धडधड होतं आणि लिटरली हार्टबीट वाढते आणि खूप असं हे होतं कसं होईल. पण हे माझं मोस्ट ऑफ द टाइम परफॉर्म करायला जायच्या आधीच होतं आणि ती मुवमेंट भारी असते, कारण ती एन्झायटी किंवा जे हार्टबीट वाढणं आहे ते खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे परफॉर्म खूप चांगलं होतं, कारण आपण कॉन्शियसली खूप इन असतो त्या गोष्टीमध्ये. आणि मग झाल्यानंतरही या गोष्टीसाठी हार्टबीट वाढते की सरांना आवडलं असेल की नाही, त्यांचं काहीतरी रिस्पॉन्स आला की मग बरं वाटतं. सो ह्या गोष्टी आहेत. म्हणजे यातली एक महत्वाची गोष्ट ही आहे की मी जेव्हा केव्हा परफॉर्म करायला जाते किंवा काहीतरी असं स्पेशल करायला जाते तेव्हा माझी हार्टबीट वाढते. डेंजर. बापरे, मी जेव्हा गाणं पाहिलं ना, शूट कमाल झाले, बाप शूट झालंय. आणि गेल्या वेळेपेक्षा या गाण्यामध्ये मला वेगळं काय वाटलं, तुम्ही अॅनिमेशन वगैरे आणि काहीतरी जादू होते, व्हीएफएक्स, असं काय काय दिसतंय आणि ते खूप क्यूट वाटतंय ग. म्हणजे मला सगळ्यात गोड वाटलेलं एक होतं की तू एक पोज दिलीस आणि नंतर त्याचा काहीतरी पोलोराईड सारखं होतं आणि तो बघतोय, मला तो सगळ्यात जास्त आवडला. तर हे असं सगळं बघायला भारी वाटतं, पण बऱ्याचदा शूट करताना त्याच्यासाठी खूप जुगाड करावे लागतात. आपल्याकडे ना शूट मधली जी मंडळी असतात ती जुगाड करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. मला ऐकायला आवडेल की या शूटच्या वेळेला काही असं जुगाड बिगाड करायला लागलाय किंवा तसलं काहीतरी शूट करताना इमॅजिन करावं लागलं असेल की इथून असं काहीतरी येणार आहे किंवा काय, तर ते कसं शूट झालेलं? आम्ही खरं तर हे गाणं एका दिवसात शूट केलंय, जे की व्हिडिओ बघून कधीच वाटणार नाही. आमचे डिरेक्टर आहेत अभिजित दाणे म्हणून, सो त्यांच्याकडे कॉन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर होती की काय करायचं. म्हणजे शैलेश आणि विशाल आणि त्यांनी असं तिघांनी मिळून ठरवलेलं की त्यांना काय करायचं आहे. आणि ऑफकोर्स डिरेक्टर जे आहे त्याची टीम आहे आणि ते खूप जास्त टेक्निकली साऊंड आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला काय करायचं आहे. पण मी तिथे गेल्यावर आपल्याला त्यातलं एक तर काही कळत नाही. सो मी खूप ब्लँक होते की काय आहे हे बॉक्स इथे का ठेवले, त्याच्यावर काय होणार आहे, किंवा हे ग्रीन लावलं आहे जे कर्टन मागे, सो त्याच्या मागे काय येणार आहे, किंवा हे कसं वर्क होईल, किंवा मला इथे बसवतात, मला असं कंटिन्यू असं एका पोज मध्ये थांबायला सांगतात, मग ते कसं युज करणार पुढे वगैरे, असं सगळं करावं लागलंय तुला? हो. आणि आणखी एक टेक आहे, मी चालते तर विशाल येतात इथे आणि मी कंटिन्यू चालते आणि परत दुसऱ्या बाजूने येतात. सो तो टेक करायला मला खूप जास्त मजा आली, कारण ते खूप कंटिन्यू करायचं होतं. ब्रेक आणि कट्टू, त्याला ब्रेक नाहीये कुठेच. आणि ते आम्ही इथे आले, थांबले, सेम पोजला थांबले, मग ते तिथून पळत पळत गेले लांबून असे आणि तिथून आले. सो ते खूप जास्त इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी शूट करणं हे सगळं. आणि हातात आईस्क्रीम आहे जादूचं, असं ते इमॅजिन करायचं की ते आईस्क्रीम आहे वगैरे, आणि बाजूला असे पक्षी उडतायत, बटरफ्लाय उडतायत, एवढे मोठे मस्त सिनारिओ आहेत. सो हे सगळं इमॅजिन करून ते असं दाखवायचं की हे बाजूला आहे, आपल्या हातात आईस्क्रीम आहे, हे सगळ्या गोष्टी म्हणजे नव्हतं त्यावेळेला. आणि हे खूप जास्त
इतकं मजेशीर होतं, माझ्यासाठी खूप जास्त क्रिएटिव्ह वर्क होतं. पण मला कौतुक या गोष्टीसाठी वाटतं की ते संपूर्ण एका दिवसात केलं. इतकं प्री प्लॅन्ड आणि इतकं काय म्हणूयात प्री वर्क खूप जास्त स्ट्रॉंग होतं त्यांचं कोऑर्डिनेशन पण खूप जास्त. डिरेक्टर आहे त्याला खूप जास्त माहित होतं की त्याला काय करायचं एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ते सगळं क्लिअर होतं आणि टीमच इतकी भारी होती की तू सांग आम्ही तेवढंच करू फक्त. मग आम्ही सगळ्यांनी केलं आणि मग त्याने सांगितलं. खूप कमालीचा आउटपुट आलाय त्याचा आणि व्हिडिओ तर बापच झालाय. म्हणजे असं आतापर्यंत मी अल्बम सॉन्गचा एवढा भारी व्हिडिओ नाही बघितलाय कुठल्याच की ज्याच्यात इतकं क्रिएटिव्ह वर्क केलं असेल. फ्रेम टू फ्रेम, कट टू कट आणि काय म्हणतात इतके भारी भारी ट्रान्झिशन्स आणि इतकं छान छान दिसायला आणि फिल्मी पण वाटतंय खूप. असं म्हणतो आपण स्वप्नात घडतात तशा गोष्टी वाटतात. ते लोकेशन पण इतकं भारी होतं, सगळंच जुळून आलेलं ते आणि खूप भारी झालं त्याच्यामुळे. आणि या आईस्क्रीमचं काय मला कळलंय पोस्टर वरती मी 8 ते 9 आईस्क्रीम खाल्लेत तिथे आणि उन्हात शूट केला आम्ही. तर ना ते वितळायचे तर मला खावं लागायचं ते कंटिन्यू हातात धरून. थांबलं कॅमेरा इथे जाईपर्यंत, सेटअप होईपर्यंत, लाईट लागेपर्यंत आईस्क्रीम वितळून जायचं. मग ते मला खायला लागायचं आणि मला मग हळूहळू कंटाळा आला. मग मी तसंच ठेवलेलं आईस्क्रीम. मग त्यांनी एक खोटं आईस्क्रीम लावलंय वरती पोस्टर मध्ये. आमचे पीसी आहे, पीसी क्रिएशन असं त्यांचं आयडिया आहे. त्यांचं प्रमोशन करायला काहीच हरकत नाही कारण त्यांनी हे पोस्टर्स बनवले आहेत. इतकी क्रिएटिव्ह आणि इतके भारी. सो हे पण सगळे हे जे जुगाड आहेत ना हे अशी टीम मिळून करते. पण कमाल जुगाड केला. आल्यावर आम्हाला खरंच माहित नव्हतं. मला वाटलं खरंच आईस्क्रीम येते पण तिने ते खाल्लं होतं आणि त्या कोणावरती त्यांनी ते आईस्क्रीम नंतर एडिट करून लावलंय ते. कळत नाही पटकन कोणाला. असं बरेच एडिट आहे व्हिडिओ मध्ये पण जे कळणार नाही की ते तिथे नाहीये पण ते असं वाटतं की ते आहे म्हणून. इतकं भारी आणि डॉट कट टू कट एडिट केलंय. आपले लिरिक्स पण भारी आहेत की जोडी तुझी माझी गाजणार आहे आणि ते ऐकल्यानंतर आणि शिवालीला प्रश्न विचारायचं म्हटल्यानंतर मला माहित होतं की मी तिला काहीतरी विचारलं तर पप्पा आणि मम्मी बघतायत त्यामुळे आपण आधी एडिट करूया आपल्या आतमध्ये आणि मग प्रश्न विचारूया. म्हणून मी अजिबात विचारणार नाही जोडी बिडी काय कोणासोबत. थँक्यू सो मच. कारण मला माहिती आई बाबा बघतायत आणि माझे पण बघतायत म्हणून नकोच. म्हणून मला हे विचारायचंय की आपल्याकडे हे जोड्या जुळवण्याचे जे आपण परीक्षेमध्ये करायचो ते आता सोशल मीडियावर चालतंय. कमेंट मध्ये असतं किंवा कुठेही आपला एक रील पडला. म्हणजे मला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये पण वाटतं की मी ज्या वेळेला कुठल्या तरी ऑन स्क्रीन कपलचा इंटरव्ह्यू घेते रील लाईफ मधल्या कमेंट मध्ये प्रेक्षक म्हणतात की ही याला लाईक करतेय, ह्यांचं तुम्ही खरंच आयुष्यात लग्न करा असं होतं. म्हणजे रिसेंटली जो इंटरव्ह्यू केला त्याच्या खाली हीच कमेंट आली की ही याला लाईक करते, तुम्ही दोघे जण एकत्र या वगैरे. तर हे जोड्या जुळवणं चालू असतं. आणि ऍक्ट्रेसच्या आयुष्यामध्ये म्हणजे तुमच्यासाठी आमच्यासाठी जरा हे असतं की थोडंसं असं अंगावर आल्यासारखं होतं की काय आमचं काही नसताना तुम्ही कसं काय करू शकता. पण तुमच्या आयुष्यामध्ये आता युज टू झालं असेल ना की कुणाही सोबत आपलं नाव जोडतात. वाईट आहे हे पण नंतर हसायला पण येतं आपण काय असं झालंय तुझ्या बाबतीत की मलाही सोबत. मला आधी असं वाटायचं, मला खूप भीती वाटायची कारण ऑफकोर्स मम्मी पप्पांना जर असं वाटलं की असं अरे बापरे आपली मुलगी जाऊन काय करते तर हे खरंच त्या कमेंट करणाऱ्या लोकांना नाही कळत. पण आपल्याला खूप जास्त भीती वाटते की लोक काय म्हणतील. मम्मी पप्पाच नाही तर अख्खी फॅमिली असते आपली सोशल मीडियावर जे आपल्याला बघत असते. काका असतात, मित्र असतात, मैत्रिणी असतात, मम्मी पप्पांचे मित्र मैत्रिणी असतात जे की बघत असतात की काय चालू आहे, काय कमेंट येतात, लोक काय बोलतात. सो तसं ना माझा आणि निमिष अरे 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 लोकांनी आम्ही एका स्किट मध्ये हे काम करतो. मी आणि निमिष खूप आधीपासूनचे खूप चांगले मित्र आहोत. एकांकिका वगैरे करायचो तेव्हापासूनचे चांगले मित्र आणि आधीपासून ओळखायचं असतं. त्याच्यामुळे आमची बॉन्डिंग चांगली आहे जी ऑनस्क्रीन खूप जास्त चांगली दिसते कारण माहिती आम्हाला दोघांना की आम्ही किती आगाव आहोत, मस्ती करू शकतो एकमेकांवर, खूप कम्फर्टेबल आहोत. आणि त्याच्यामुळे माझं आणि त्याचं खूप जास्त ते बातम्या केल्या जातात, कमेंट्स येतात त्याच्यावर आणि खूप लोक सांगतात पण निमिष आणि शिवाली खूप भारी दिसतात एकत्र वगैरे वगैरे वगैरे. पण आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि मला याची खूप भीती वाटलेली. सो मी एकदा काय केलं, निमिषला घरी घेऊन गेले, पप्पा मम्मींना भेटवलं आणि बट ऑब्वियस आहे पप्पा मम्मींना असं काही तोपर्यंत काय नव्हतं. आणि
मग त्यांचा झालं एकदा का मुलगा घरी गेला, त्यांना कळलं की खूप चांगले मित्रमैत्रिणी, तर मग घरी काही प्रॉब्लेम नसतो. मग मी त्यांना घेऊन गेले, त्याला घेऊन गेले वगैरे, असं आम्ही भेटलं. मग ते नॉर्मल झालं. तर माझं झालं की ओके, आता लोकांनी काही बोलू देत, माझ्या मम्मी पप्पांना कळलं ना की असा हा माझा एक मित्र आहे, अशा निमिष नावाचा. सो मग ते सगळं झालं. पण मग आता हळूहळू मला खूप सवय झाली त्याची, कारण मी कोणाबरोबरही दिसते की मग ते चालूच होतं. बिचारा आपला बने त्याच्यासोबत कसला भारी रील केलेला यार तिने, तो मॅच वाला, त्याच्या खाली पण मी वाचलं. काय तेही म्हणजे ओंकार राऊत, बने वगैरे सगळे सगळे सगळे. पण आता ते लोकांचे व्ह्यूज असतात, सो त्याला आपण काही नाही करू शकत, हे मला आता कळतंय हळूहळू. आणि त्यांना आपल्याला ज्या व्यक्तीबरोबर बघायला आवडतं त्याच्याबरोबर आपण काम करतो, एवढंच असतं ते. सो त्याच्यामुळे एवढा काही स्ट्रेस नाहीये ह्या गोष्टीचा मला, आणि मला छान वाटतं. आणि आम्ही एकदा तर आगाऊपणा पण केलेला, मी आणि निमिषने. आम्ही सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकलेला आणि असं खूप वगैरे लिहिलेलं, निब्बा वगैरे, त्याचे डेट विथ निब्बा, माय निब्बा असं वगैरे मी टाकलेलं. सो मला माहित होतं ह्याच्या बातम्या होणार, आणि 2 दिवस त्याच्या बातम्या येत होत्या. बरं झालं त्या बातमी करणाऱ्यामध्ये मी नव्हते. 2 दिवस त्याच्या बातम्या येत होत्या. आणि आम्हाला हे कन्फर्म होतं की बघ आता आपण सेल्फी टाकल्यावर 2 दिवस बातम्या येणार म्हणजे येणार. शिवाली परब करते, ह्याला डेट. आणि पण मला खूप मजा येते, कारण भारी वाटतं मला. सो आता हे खूप जास्त काय म्हणूया सिक्रेट आहे की कोणाला माहितीच नाहीये की माझ्या आयुष्यात काय चालू आहे. हे एक चांगलं असतं. काही गोष्टी अशा छान असतं. एकदाच धक्का देऊया लोकांना. बरं, ह्या गाण्यामध्ये जसं की आपण म्हटलं की लिरिक्स कमाल आहेत, व्हिडिओ खूप छान शूट झालाय. मला तुझे आउटफिट खूप आवडले, ते जेनझीज म्हणतो ना आपण, जे आपल्यापेक्षा जरा लहान लहान, येस येस, तशा टाईपचे वाटतायत. म्हणजे तशी वाटतेस तू कुठेतरी, अशी अगदीच आपण नेहमीच्या आयुष्यामध्ये रोज नाही करत तसे आउटफिट, त्यामध्ये असली गोड क्यूट अशी छान छान मिनी स्कर्ट्स. आणि हे तर मी जसं म्हटलं की आपण रोजच्या आयुष्यात वापरू नाही शकत असे, कारण सब्जेक्टिव्ह आहे, प्रत्येकाच्या कम्फर्टवर असतं. पण मला तुला विचारायचं की पर्सनल आयुष्यामध्ये आता जरी मी हे आउटफिट घालून घराच्या बाहेर पडले, माझे म्हणजे काय हे गबाळ्यासारखं घालून चाललीस, तसं तुझ्या घरी पण आहे का की टिपिकल घरच्यांचं की अगं काय असं नाही? असं प्रत्येकाच्या घरी असतं, त्याच्या बाबतीत नाही पाहताना, पण इन जनरल लाईफ मध्ये. कारण मी मोना डार्लिंगचं जेव्हा कॅरेक्टर प्ले करते किंवा दुसऱ्या फिल्म मध्ये काही करते किंवा गाण्यातच इतके सुंदर शॉर्ट कपडे घातले जे मी इन जनरल आयुष्यात नाही वापरत कधीच, तर तेव्हा काही बोलत नाही. पण घरी वगैरे पप्पांबरोबर मम्मीबरोबर बाहेर जाताना किंवा असं काही, तर माझी मम्मी कधीच नाही बोलत. पण पप्पांचं एक असं असतं छोटस की काय घातलंय, जरा पूर्ण घाल ना कपडे, असं वगैरे असतं. आणि मग त्यांची एक तक्रार असते, एकतर मी नटते तर खूप भारी नटते, नाहीतर मी खूप गभाळ्यासारखी राहते घरी. कारण मला असं लूज असं पॅन्ट आणि असं लूज टी शर्ट आणि असं केस वर बांधलेले, काहीच मेकअप नाही, काय नाही असं राहायला खूप आवडतं. तर मग मी मम्मी पप्पांबरोबर पण मोस्टली बाहेर जाताना आपला पॅन्ट घातली, टी शर्ट घातलं लूजवाला की चला. तर त्यांची तक्रार असते की आमच्या बरोबर येताना तू नीट नाही येत, छान नाही दिसत, तू मुद्दाम करतेस आणि तू असं, मग तुला लोक ओळखतात आमच्या बरोबर आणि मग तू अशी छान नाही दिसत वगैरे, असं त्यांचं असतं. पण मला असं साधं राहायला खूप आवडतं. हे मी कधीच घरी असल्यावर एकदाही मेकअप करत नाही, लिपस्टिक नाही लावत, काहीच नाही, कारण मला ते खूप असं जड होतं. आणि तरीही ती छान दिसते, तिला विदाऊट मेकअप मी पाहिले, खूप छान दिसते. सो असं खूप जास्त तिला विचारावं लागतं की अगं मेकअप केलायस का, असं. म्हणजे लोक इन जनरल विचारतात, काय मी तुला विचारलं नव्हतं शिवाली, तू खरं मी विचार मेकअप केलायस तू, असं विचारच वाटतं. पण ती म्हणते नाही विदाऊट मेकअप आहे. म्हणते वाटत नाही, असं बेस केल्यासारखा वाटतो तिचा चेहरा विदाऊट मेकअप. सो मला असं बघ, कपड्यांच्या बाबतीत पप्पा थोडेसे, पण बाकी असं काहीच प्रॉब्लेम नाही. मग कामाच्या वेळेस कोणीच काही बोलत नाही. पण क्यूट वाटतेस यार यामध्ये, खूप. आणि ह्याचं क्रेडिट मी मला घेईन, कारण याचे कॉस्ट्युम मी केले. काय बोलते? येस. याचे संपूर्ण कॉस्ट्युम मीच केले. मी असं
आधी गोळा करून ठेवलेले असे फंकी कपडे जे मला खूप भारी वाटतात ते, किंवा आम्ही गाण्याच्या 2 दिवस आधी शॉपिंगला गेलेलो, सो आम्ही स्ट्रीट शॉपिंग केली 2 दिवस. सो हे आवडतंय, हे आवडतंय, हे पण मी असं, हे कुठून घेतलं मी, हे बँड्राच्या मार्केटमधून घेतलं मी. हो. सो असं सगळं हे आधीपासून होतं माझ्याकडे, जे आपण तेच की वापरू शकत नाही कुठेच असं फिरताना वगैरे. सो काहीतरी असं मुवमेंट असेल अशी तेव्हा वापरू. सो मग मी ह्याचं कॉम्बिनेशन करून मग दुसरे जे आहेत ते आधी घेतलेले. असं सगळं चालू होतं. बरं, लिरिक्स बद्दल मगासपासून बोलतोय, आणि त्यात हळदीने रंगणारे, काय आहे ती लाईन? मला आता पूर्ण गावं लागेल. माझी हार्टबीट वाढणार हाय, गरानी आपली जोडी आता गाजणार हाय, माझ्या घरी सारे तुझे चर्चे, ग राणी तुझं हळदीनं सजणार हाय. असं कसलं भारी, हळदीनं सजणार आहे वगैरे. घरी विषय निघतात का हात पिवळे करण्याचे? हा, खूपदा. आता थोडे मोठे होतोय ना, पण थोडे पण असं पण काही असं फोर्स नाहीये, म्हणजे आरामात आहे. हा, माझ्या मनावर आहे. हे खूप छान आहे. पण मला हा जेव्हा प्रश्न विचारत होता, मला पर्सनली, मी तुला विचारते, पण मला पर्सनली खूप इरिटेट वाटतं. म्हणजे जिथे जावं तिथे लग्न, जिथे जावं तिथे लग्न, लग्न हाच. लग्न कधी करणार, लग्न कधी करणार? म्हणजे तुम्ही आस्क मी क्वेश्चन टाका, लग्न कधी करणार? तुम्ही लग्नाला जा कोणाच्या, काय मग? आता ऍक्च्युली काय, माझ्या मोठ्या ताईचे, माझ्या सगळ्या भावंडांची लग्न होत आहेत. सो आता ते सगळं येऊन आता माझ्यावर थांबलंय. तर त्याच्यामुळे थोडंसं आहे. मम्मी पप्पा असं बोलता बोलता मध्येच बोलून देतात, आता आमच्या ताईचं पण होणार तेव्हा बाबा मी अशी साडी घेणार, मी असे कपडे घेणार, आम्ही असं लग्न करणार आणि तसं करूयात आपण ताई तुझ्या लग्नात. हे होतं. मग मी एकदा असं बघितलं की मग शांत, आता तुला हवं तेव्हा करू ग, असं सगळं होतं. असं काही फोर्स नाहीये. अजून खूप वेळ आहे, खूप वेळ आहे, खूप. आता तोपर्यंत बरीचशी गाणी अशी बनवून ठेवेल ती, मग ती गाणी त्यात संगीत मध्ये परफॉर्म करेल. हा, नाहीच आयडिया. तुझीच गाणी, माझ्याच, हा करेक्ट, मीच गाणी, माझ्याच गाणी, माझ्याच ह्याच्यात मी परफॉर्म करू शकते. छान आहे. बरं, तुला आता म्हणजे कसं आजकाल ना वेगवेगळ्या इंडस्ट्री असतात, म्हणजे आपल्याकडे कसं ही म्युझिक ही एक वेगळी इंडस्ट्री आहे, आणि आता शिवाली म्युझिक व्हिडिओज करायला लागली आहे. म्हणजे असं असतं ना की शेवटी कलाकार असतात, पण तरीही प्रत्येकाची अशी एक कम्युनिटी किंवा हे असतं, आणि तू या इंडस्ट्रीमध्ये आता पाऊल टाकलंयस आणि एकामागोमाग एक गाणी वगैरे येत आहेत. काय वाटतंय तुला करिअरच्या दृष्टीने, की म्युझिक इंडस्ट्रीमध्ये कसं वाटतंय की आपण पुढे सस्टेन होऊ शकतो किंवा करावं, यामध्ये पुढे जावं असं वाटतंय? जसं की तू ऍक्टिंग मध्ये करतेस, जसं की आपल्याकडे असतं स्किट वगैरे आणि सिरियल शूट, ते सगळं असतंच, पण इथे नवीन आहे काहीतरी. मी खरं सांगू का तुला, मी नाही म्हटलेलं या गाण्यासाठी. हो, कारण माझं असं झालेलं की म्युझिक अल्बम सारखं आणि काही असं वेगळं नाही होत, क्रिएटिव्ह किंवा काहीतरी असं वेगळी ऍक्टिंग करायला किंवा असं काही मिळत नाही, असं मला वाटत होतं. पण मग मी नाही म्हटलं विशाल आणि शैलेशला. तर मी म्हटलं की मला काहीतरी असं वेगळं करायचंय, गाणं पण असेल पण ते वेगळं काहीतरी असेल असं गाणं करायचंय. तर मग त्यांनी जरा समजवलं वगैरे, आणि तोपर्यंत मला कल्पना नव्हती की हे असं होणार आहे. आणि मी ह्याच्यात आले किंवा असं काही आहे असं काही नाहीये, कारण मला असं सतत वेगळं ट्राय करायचंय असं माझं म्हणणं. आणि आता सध्या कॉम्पिटिशन इतकं आहे ना की मला 10 रिप्लेसमेंट आहेत हे डोक्यात ठेवूनच माझ्यावर काम करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे मला ह्या क्षेत्रातलंही नॉलेज असायला हवं, युट्यूब इंडस्ट्री मधलंही नॉलेज असायला हवं, व्हिडिओ अल्बम्स कसे केले जातात हेही गोष्टी कळायला पाहिजेत, अँकरिंग पण करते ही, अँकरिंग, ऍडव्हर्टाइजमेंट, मॉडेलिंग, मला सगळ्या ह्याच्यातलं ट्राय करायचंय. कारण मला एक्सप्लोर करायचंय. मला असं हवं की मला कुठेच कमी नाही पडता कामा. म्हणजे माझं असं की इथे काम आहे ना, हा मला हे थोडंफार नॉलेज आहे यातलं, सो मी कॉन्फिडेंटली जरासं काहीतरी करू शकते. मग समोरचं 4 गोष्ट झाल्यावर आणखी गोष्ट इनहान्स होते ते. सो आता 4 व्हिडिओ अल्बम वगैरे असं केल्यानंतर थोडंसं नॉलेज आलं की गाण्यांसाठी किंवा काय कसं लागतं. पण असं झालं की तेच होतंय, म्हणून मी नाही म्हंटल. पण मग जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा मला खूप आवडलं गाणं, मी हो म्हंटल.
पण मग परत माझं असं झालं की मला सांगतच नाहीयेत की मला काय करायचंय गाण्यात. पण जेव्हा मी ऑन फ्लोअर गेले तेव्हा मला कळलं की हे सांगूच शकत नाही, कोणाला एक्सप्लेन करूच शकत नाही, कारण स्टोरी नाहीये. एडिटिंग आणि गिमिक्स आणि VFX आहेत त्याच्यात, जे कोणी आपल्याला डिरेक्टर एक्सप्लेनच करू शकत नाही. त्याने लिहिलं कागदावर, ते मला काय कळणार आहे टेक्निकली, राईट? सो मला आदल्या दिवसापर्यंत काहीच माहित नव्हतं. मला असं खूप हे झालेलं की काय यार, काही सांगत पण नाहीये ते. पण दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर मला असं वाटलं की हे काय सांगणार आहेत आपल्याला, सांगितलं असतं तरी आपल्याला काही कळलं नसतं. सो मग असं खूप छान वाटलं की मी केलं हे गाणं, कारण व्हिडिओ वाईज फक्तच स्लो मोशन, फक्तच चालत येणं हिरोईनचं, आणि फक्तच डान्सिकल किंवा फक्तच हे नाही तर सगळं आहे ह्याच्यात. मी स्लो मध्ये चालत पण येते, ह्याच्यामध्ये VFX पण आहेत, ह्याच्यामध्ये विशालचा खूप सुंदर डान्स पण आहे, ह्याच्यामध्ये खूप छान छान गोष्टी दाखवलेल्या आहेत. एडिट कट, एक फ्रेम आहे ज्याच्यात बंगलोच्या मागे उभा होता मी आणि बंगलोच्या पाय टाकून येतो आणि आम्ही खूप मोठे वाटतो आणि बंगलो छोटा वाटतो. सो हे इमॅजिनेशन किंवा ही आयडिया किंवा हे फ्रेमिंग हे खूप भारी वाटलं मला, कारण ह्या एवढ्या युट्यूब ह्या स्केलला अजूनपर्यंत असं कोणीच केलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं की मी या गाण्याचा पार्ट आहे. आणि आता व्हिडिओ बघितला तिला असं थँक गॉड मी केलं, मी निर्णय बदलला. मी केलं. त्या दोघांनी मला मनवलंय गाणं करण्यासाठी. खरंच पण खरंच गाणं छान आहे म्हणून मी हो म्हटलं. आणि खरंच त्याचा आउटपुट मगासपासून आपण म्हणतोय ना खूप छान आहे. मला वाटतं की प्रेक्षक जाऊन पुन्हा जाऊन बघतील. म्हणजे म्हणतात काही गोष्टी ना रिपीट हे असतं बघ, तसं या गाण्याला कुठेतरी की लोक परत जाऊन मागे जाऊन बघ की हे कसं केलं, आणि कॉपी पण करू शकतात बरेच लोक. ऑफकोर्स. तर मला असं वाटतं की लोक बघतील की हे कसं केलं, हे असं एडिट केलं आहे, की ज्यांना टेक्निकली खूप जास्त आवड आहे ना या गोष्टीची, ते जाऊन तर नक्कीच बघतील. बरं, काही ऍक्टर्स आहेत ना, म्हणजे तुझ्यासारखे किंवा आपल्या निखिल बनेसारखे, जे ना असे आहेत की ते त्यांच्याकडे ग्लॅमर आलंय पण तरी पण त्यांनी ना त्यांची कास्ट नाही सोडली, डाऊन टू अर्थ, माहित नाही त्याच्यापेक्षा पण पुढचा काही शब्द असेल, की ते लोक ना असे आहेत की आम्ही आहोत तसेच, म्हणजे जसे ते आधी होते तसेच. म्हणजे इंटरव्ह्यू देताना पण ते जरा पण हेसिटेट नाही होत की आपण हे बोललं पाहिजे की नाही. म्हणजे माझं बॅकग्राऊंड किंवा मी कुठून आलोय किंवा मी कुठून सुरुवात केली आहे याच्याबद्दल बोलताना त्यांना जराही काही वाटत नाही. मी आता जी आहे ते त्याच्या पाठबळावर आहे, ह्या कॉन्फिडन्सनी ते लोक बोलतात आणि ते तसेच आहेत. त्यांच्यामध्ये 1% काही आलं नाहीये. म्हणजे ते इंस्टाग्रामवर ते फोटोज बिटोज ते सगळं दिसायला आहे फक्त की त्यातलं ग्लॅमर आहे, पण खऱ्या आयुष्यात जेव्हा आम्ही तुम्हाला भेटतो, तुला बनेला, त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की ही अजूनही तशीच माणसं आहेत. म्हणजे यश मिळून पण ती तशीच आहेत. मला विचारायचंय, कसे राहतात पाय जमिनीवर तुमचे, अजूनही कसे राहतात, किंवा का असं? म्हणजे काही जण असतात जे नाही सांगत की माझं बॅकग्राऊंड असं आहे किंवा मी आजही असं मिडल क्लास असल्यासारखी राहते किंवा मी आजही घरामध्ये या बरण्या वापरते, मी असंच करते, मी माझ्या टी शर्टच्या पायपुसणे करते, मी माझ्या रिबिनी जपून ठेवल्यात. हे सगळं लोक नाही सांगत. त्यांच्यासाठी काय म्हणतो आपण, स्टेटस मेंटेन करणं फार हे असतं आजच्या जगामध्ये, शो ऑफ करणं खूप असतं आणि सब्जेक्टिव्ह आहे ज्याचा त्याचा प्रश्न. पण तुम्ही कसे काय असे, हा विचारायचा प्रश्न मला. नाही, ह्याचं एकच उत्तर आहे की आम्ही जिथून आलो तर म्हणजे मी, बने, पृथ्वी, वनिता, सगळे रॅदर सगळेच, गौरव, सगळे आम्ही ना खूपच म्हणजे मिडल क्लास पेक्षाही खालच्या फॅमिलीतून आहोत, जिथून काहीच शक्यच नाही, कुठली वाटच शक्य नाहीये, त्या पॉसिबिलिटीज नाहीयेत की आपल्याला एवढं सगळं मिळेल. ही पॉसिबिलिटीज नव्हती कुठेच आयुष्यात, किंवा आपल्याला पुढे काहीतरी होणार आहे आपल्याबरोबर एवढं भारी आणि लोक चालताना आपल्याला ओळखणार आहेत. तर ह्या फिलिंग्स खूप जास्त मोठ्या आहेत आमच्यासाठी. आणि मला कायम असं वाटतं की आपण ज्या माणसांबरोबर आजूबाजूच्या काम करतो ना, ते आपल्याला घडवण्यासाठी खूप जास्त मदत करत असतात. तर आता आम्ही ज्या ठिकाणी काम करतोय ना, ती माणसं इतकी भारी आहेत, त्यांच्यामुळे आम्ही अजून जमिनीवर आहोत. म्हणजे दोन्ही सर तर आहेत, पण नमाताई, प्रसाद दादा, समीर दादा, अरुण काका, प्रभा दादा, श्याम दादा, हे सगळे जे सिनियर आहेत ना, ते म्हणजे सगळे तर माझ्यापेक्षा
ट्रिपल वर्षांनी मोठे आहेत असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात लहान मी आहे तिथे, पण त्यांनी मला अजून कधीच असं जाणवूच दिलं नाही की मी नवीन आले आहे त्यांच्यामध्ये किंवा काय काय. आणि ते इतकी वर्ष काम करतायत इंडस्ट्रीमध्ये, इतक्या लोकांसोबत काम करतायत. सो माझं असं झालं की ही माणसं 25 आणि 30 वर्ष काम करतायत आणि आपण येऊन फक्त 7 आणि 8 वर्ष झाले. तर हा गॅप खूप मोठा आहे आणि ते सुद्धा तसेच आहेत अजून पण. मग आपण बदलून आत्ताच बदलून काय करणार आहोत. एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे हा कधीच आला नाही गर्व म्हणूयात, गर्व कधीच आला नाही किंवा हे. आणि सगळ्यात मोठं कारण तर माझे पप्पा आहेत असं मला वाटतं. हो, पण शिवालीचे पप्पा खूप भारी दिसतात. हो, खूप भारी. साऊथचे विलन दिसतात. एक्झॅक्टली. विलन वगैरे नाही, पण त्या साऊथ कडची वाईब येते त्यांचा फोटो पाहिला. आणि त्यांना तसं राहायला आवडतं. तरुण अगदीच असं मोठा भाऊ वाटतील. खरंच म्हणजे मी कुठे गेले त्यांच्याबरोबर, मी आता आजारी होते तेव्हा हॉस्पिटलला गेलेले, त्यांनी असं तुम्ही हिचे मोठे भाऊ आहात ना, तर इथे जरा, ते म्हणले नाही पप्पा ह्याचा. मला असं भारी वाटलं. माझ्या मम्मीलाही कुणीच माझी मम्मी नाही, बहीण लहान, मोठी बहीण म्हणतात. सो माझी असं फॅमिलीच जरा भारी आहे. सो असं सगळं आहे. आणि माझे पप्पा खूप कारणीभूत आहेत या गोष्टीसाठी, की ते मला सतत सांगत असतात की आपण हे करतोय. हा म्हणजे मला अजूनही आठवतंय की म्हणजे आता हास्य जत्रेत सगळे दुसरं काम आलं की आपण हे करूया ते करूयात असं करून थोडा ब्रेक घेत आहेत. तर मला त्यांनी असं सांगितलेलं मला खूप चांगलं आठवतंय की तू काही कर पण हे नाही सोडायचं. म्हणजे जिथून आपल्याला ओळख मिळाली, ज्यांनी आपल्याला उभं केलं, ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला ही जबाबदारी सोपवली आहे आणि हे काम दिलंय, ज्यांच्यामुळे आज तू आहेस, ती गोष्ट कधीच नाही विसरायची. सो हे पावलोपावली ते मला सांगत असतात. आणि सगळ्यात मोठं कारण माझे पप्पा आहेत ह्या गोष्टीसाठी, की मी अजूनही तशीच आहे. मी अजूनही, मला खूप भीती वाटते पैसे खर्च करायला किंवा घाबरायला. मी सगळं पप्पांना विचारून करते. किती छान यार. हे रिझन आहे की तुम्ही सगळेजण डाऊन टू अर्थ आहात. आणि मला वाटतं की अशा माणसांकडे यश चालत येतं. थँक्यू. टचवूड. माझं गाणं हार्टबीट वाढणार आहे, हे रिलीज झालेलं आहे ऑलरेडी. आणि त्याला 500K प्लस व्ह्यूज आहेत ऑलरेडी. आणि हे विशाल, शैलेश आणि शिवाली अशी कास्ट आहे त्या गाण्याची. अभिजित दानी हे डिरेक्टर आहेत. सो शैलेश राठोड म्हणजे SR यांच्या युट्यूब चॅनलवर हे गाणं आलेलं आहे. आणि खूप सुंदर, क्रिएटिव्ह आणि लूपवर ऐकत राहावं इतकं गोड गाणं आहे. आणि त्याचा व्हिडिओही बघण्यासारखा आहे, शिकण्यासारखा आहे. सो नक्की जाऊन बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला नक्की कळवा की मी किती गोड दिसते ते. थँक्यू.